रावेर लोकसभा मतदारसंघातून हरिभाऊ जावळे यांचा पत्ता कट करण्यात एकनाथ खडसे यांना यश आलंय। आघाडीच्या 10 उमेदवारांमध्ये हरिभाऊ जावळे यांचं नाव जाहीर झालं असताना अचानक त्यांचं नाव कट झाल्यानं जावळे नाराज झाले। जावळे यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या भालोद ह्या गावात रात्री 2 वाजेपर्यंत तळ ठोकून होते। रावेर मतदारसंघासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आपल्या सुनेला म्हणजेच रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेश कार्यकारिणीवर दबाव आणल्याची चर्चा आहे। जावळे यांच्यासारख्या अनुभवी खासदाराबाबत पक्षानं अशी भूमिका घेतल्यानं पदाधिकाऱ्यांनाही नाराजी व्यक्त केली आहे आणि तिकीट कापल्याची बातमी येईपर्यंत जावळे मतदारसंघात प्रचार करत होते। मात्र एकनाथ खडसे यांनीच त्यांना मोबाईलवरून प्रचार थांबवण्यास सांगितलं। त्यानंतर ते आपल्या भालोद ह्या गावी परतले। सध्या ते कमालीचे नाराज असले तरी त्यांनी संयमी भूमिका घेतली आहे। मला माहिती नाही की माझी उमेदवारी कॅन्सल कशामुळे झाली, तेच तर मी विचारतोय पक्षाला की मला कारण तर परिस्थितीमुळे, तर परिस्थिती काय आहे हेच मला माहिती नाही। परिस्थितीमुळे कशामुळे एक मागे मला एक पेपरमध्ये मला जाणवत होतं की नातू नेहमी म्हणायचे की तुम्ही खूप नाराज आहेत, हजारो फोन मला येत आहेत। आता मी 5 वर्ष काम करतो आहे तर इतकं मला काही कुठे नाराजी दिसलीच नव्हती। त्यांचं म्हणणं एवढंच होतं आणि ते खरं साधारणतः खरं आहे की मला थोडं वरतून दिल्लीहून कोणी फोन केला असता, एखाद्या नेत्याने केंद्रातून किंवा प्रदेशातल्या एखाद्या मोठ्या नेते फोन केला असता मला किंवा असं असं कारण आहे आणि तुमचं तिकीट कापण्यात येतं आहे, डायरेक्ट हातामध्ये फॅक्स देणं, फॅक्स करून पत्र पाठवणं की तुमची उमेदवारी कापलेली आहे, कमी करण्यात आलेली आहे, हे मला वाटतं एवढ्या मोठ्या माणसाला की तो 2 टर्म 3 टर्म या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे अशा माणसाला मला वाटतं ते थोडं अन्यायकारकच। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।